नमस्कार, मी ऋतुजा बागवे अँड यू आर वॉचिंग फिल्मी टाउन मराठी. 15 डिसेंबरला सोंग्या हा चित्रपट येतो आहे. कौमार्य चाचणी ह्या कुप्रथेविरुद्ध भाष्य करणारी ही कथा आहे. त्यात शुभ्रा ह्या नायिकेचं काम मी करते आणि ही लढवयी मुलगी आहे आणि ती समाजाविरुद्ध कुप्रथेच्या विरुद्ध लढणारी ही मुलगी आहे आणि तिची ही कथा आहे, तिचा हा प्रवास आहे आणि तो प्रवास तुम्ही नक्की पहा. फारच इन्स्पायरिंग आहे आणि चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? हेच सांगेन की शुभ्रा ह्या चित्रपटाची फक्त नायिका नाही आहे तर नायकसुद्धा आहे, कारण सगळा डोलारा, तो सगळा लढा तिने तिच्या खांद्यावर घेतलेला आहे आणि असे इन्स्पायरिंग रोल्स जे असतात, कॅरेक्टर्स असतात, अशा भूमिका करताना मला खूप मजा येते. कारण एक माणूस म्हणून माझाही स्वभाव तसाच आहे की मला काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी कुठल्या तरी अन्यायाविरुद्ध लढायचं असतं, तर ते कुठेतरी माझं सॅटिस्फाईड होतं अशा भूमिकांमधनं, असं मला वाटतं. या कौमार्य चाचणी हा विषय प्रामुख्याने मांडला गेलेला आहे. तर आज आपण पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणतो, तर ही कुप्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे, हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं? ऑब्व्हियसली वाईट वाटलं, कारण हे अजूनही असं काहीतरी सुरू आहे हे माहीतच नव्हतं आणि आपण आपल्या आपल्या जगात, शहरात छान जगत असतो आणि जेव्हा असं कळतं की काही अनफॉर्च्युनेट महिला तिथे आहेत ज्यांच्याबरोबर हे असं काहीतरी घडतं आहे, मग वाईट वाटतं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं आणि अवेअरनेस आता ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होईल, ज्यांच्यापर्यंत हा चित्रपट, ह्याचा विषय किंवा ट्रेलर पोहोचेल. सो मी याचा एक भाग आहे आणि काय म्हणतात, फक्त कौमार्य चाचणी पुरता मर्यादित नाही आहे हा चित्रपट. स्त्रीला स्वतःसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवणारा हा चित्रपट आहे. सो कुठेतरी ते इन्स्टिंक्ट प्रत्येक बाईमध्ये असावं असं मला वाटतं आणि तो जो पुश आहे तो ह्या चित्रपटातनं मिळायला हरकत नाही. समाज प्रबोधनासोबतच मनोरंजनासाठी, म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजन होईल अशा काही गोष्टी याच्यात आहेत? अगदीच याच्यात गाणी आहेत, याच्यात काय म्हणतात, तिचा सगळा कौटुंबिक प्रवास आहे, आई वडिलांबरोबरचं नातं आहे, तिचा प्रियकर आहे त्याच्याबरोबरचं नातं आहे आणि मला असं वाटतं कुठलाही चित्रपट हा संदेश देणारा तर असतोच, पण तो तितकाच करमणूक आणि तितकाच सस्टेनेबल किंवा एंटरटेनिंग किंवा ॲटलिस्ट होल्ड घेणारा असावा. तर मला असं वाटतं ह्या चित्रपटातनं संदेश तर तुम्हाला मिळेलच, पण तो तितका संवेदनशील आहे की तुम्हाला तो कुठेतरी फील पण होईल आणि तो तुम्हाला पूर्ण पाहायला मजा येईल, म्हणजे कुठे तुम्ही कंटाळणार नाही. आता या आठवड्यात किंवा या महिन्याभरात तुमचे 2 सिनेमे रिलीज होत आहेत. हो. तर भूमिकांचं वैविध्य, जिथे एक तक्रार अशी असते अभिनेत्रींची की आम्हाला फक्त झाडांमागे पळणाऱ्या नायिकांसारखं आणि काहीच महत्त्वाचे रोल्स नसतात किंवा सशक्त रोल नसतात, तर अशा वेळेला तुम्हाला ज्या भूमिका वैविध्यपूर्ण मिळत आहेत त्याबद्दल काय सांगाल? आता ग्लोबली चित्रच बदललं आहे. आता सगळ्या महिला ऑन फायर आहेत. इतके कमाल चित्रपट येत आहेत, हिंदीत म्हणा किंवा बाकी अदर लँग्वेजेसमध्ये म्हणा, आणि तसंच मराठीत आता दिसतं आहे की मुली समोर येऊन असे काहीतरी स्ट्रॉंग इन्स्पायरिंग रोल्स किंवा नायक असेल असे रोल्स स्वीकारण्याचा प्रयत्न करते. माझंही भाग्य आहे की मला दोन्ही चित्रपटांमध्ये नायिका आणि नायक असे दोन्ही रोल करायला मिळत आहेत आणि सोंग्या हा चित्रपट नायिका म्हणून शूट मी पहिल्यांदा केला आहे. दुसरा चित्रपट प्रदर्शित पहिला होतो आहे, त्यामुळे दोन्ही फिल्मसाठी माझ्यात काय म्हणतात एक स्पेशल इमोशनल कनेक्ट आहेच, कारण नायिका म्हणून दोन्ही गोष्टी पहिल्यांदा मी केलेल्या आहेत. यात तुम्ही भारूड गाऊन समाज प्रबोधन करताना दिसत आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? भारूड एक फोक फॉर्म आहे आणि त्याच्याविषयी मी ऐकलं आहे, पाहिलं आहे, पण ती परफॉर्म करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली आहे. तो अटायर, तो जो वेश आहे, ती वेशभूषाच इतकी काय म्हणतात सात्विक आहे की ते घातल्यानंतर ना असं एकदम असं काहीतरी प्युअर वाटतं फिलिंग, किंवा टाळाचा जो नाद आहे तो मेडिटेटिव्ह वाटतो. सो मला ते सगळं परफॉर्म करताना ना खूप छान वाटत होतं, एक झोंड आऊट असल्यासारखं होतं. मी माझ्यात होते आणि मी माझा एन्जॉय करत होते, त्यामुळे ह्या चित्रपटाची प्रोसेस मला कायम लक्षात राहील. तुमच्यासोबत या सिनेमात गणेश यादव हे हिंदीतले मोठे कलाकार आहेत, बरोबर. इतरही नामवंत कलाकार तुमच्या सोबत आहेत. तो कलाकारांसोबतचा अनुभव तुमचा कसा होता? खूप
छान होतं. प्रत्येकजण त्याचं पात्र इतकं 100% करत होतं की आपण ॲक्टर म्हणून आणखीन ग्रो होत जातो किंवा समोरचा को ॲक्टर चांगला असतं की आपोआप आपलं काम छान होतं. त्यामुळे मग अजिंक्य असो, अनिल गवस सर असो किंवा गणेश सर असो, सगळ्यांबरोबरच काम करताना मजा आली. आणि गणेश सरांबरोबर स्पेशली मजा आली कारण चित्रपटात ह्या कुप्रथेला पाठिंबा देणारे ते असतात आणि त्याच्याविषयी लढणारी मी असते. त्यामुळे तो जो 1 on 1 एक सीन आहे त्यांच्याबरोबर तो परफॉर्म करताना खूप मजा आली आणि तो खूप इंटरेस्टिंग सीन आहे. तो काय म्हणतात संदेश देणारा तर आहेच, पण तो अगदी एक छान ड्रमॅटिक सीन आहे. त्यामुळे तो बघतानाही तितकीच मजा येईल. तुमची सुरुवात जी आहे ती एकांकिका स्पर्धा, मग नाटक आणि मग सिरियल अशा बरोबर. आणि नंतर सिनेमा. बरोबर. तर ह्या तिन्ही माध्यमांपैकी तुम्ही कोणत्या माध्यमात जास्त रमता? सगळ्यांना माहिती आहे मला नाटक खूप आवडतं. मी नाटकवाली आहे असं मी म्हणतच असते. आणि जे खरं आहे की माझी सुरुवात नाटकापासून झाली आणि मी खूप काळ नाटक केलेलं आहे. म्हणजे अगदी एकांकिका स्पर्धा असो, इंटर स्कूल, इंटर कॉलेज, त्याच्यानंतर प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, असं सगळं खूप केल्यामुळे मी तिथे रमते. आईच्या कुशीत जितकं सेफ वाटतं तितकं मला नाटक परफॉर्म करताना वाटतं. आणि सासरी गेल्यावर कसं छानच वाटत असतं, नवऱ्याबरोबर पण छानच वाटत असतं, पण एक कुठेतरी जबाबदारी असते, आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, उत्तम हे सो इथे ते दडपण असतं सतत की बाई आपल्याला दिसायचं पण छान आहे, परफॉर्म पण छान करायचं आहे, मग एंटरटेन पण करायचं आहे आणि मग कॅरेक्टर पण जगायचं, असं सगळं थोडं किंचित प्रेशर असतं. पण नाटकात मी एकदम समरसून काम करते. हा सिनेमा महिला प्रधान आहे, तर ती एक जबाबदारी वाटते का की बाबा या सिनेमावर आपण आपल्यावर पेलून धरायचं आहे किंवा याचं यशस्वी करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे? मी ना कधी कुठल्या गोष्टीचं टेन्शनच घेत नाही. मला असं वाटतं माझं ॲक्टर म्हणून काम आहे की दिलेलं पात्र 100% आपण करायला हवं. सो ती करताना मी खूप मेहनत घेतलेली आहे. कुठेही आपल्याला पिक्चर मिळाला आहे मजा करूया असा झोन कुठल्याच ॲक्टरचा नसतो. तो ते पात्र समजून काम करतो, उमजून काम करतो, त्याच्या मागे अभ्यास करतो आणि तो प्रयत्न. तो मी गृहपाठ केला होता, परीक्षा पण आता दिलेली आहे, पास होते. पास तर मी होणार आहे, पण चांगल्या मार्कांनी होते का कमी मार्कांनी होते ते मला प्रेक्षक सांगतील.